आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डीपीसीचा जो निधी आहे तो जवळजवळ 300 कोटी निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वितरित होणार आहे। इथून मागे 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे तो डीपीसीचा निधी हा आमदार खासदाराच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मतदारसंघात वितरित झाला। परंतु आता गेले 4-5 महिन्यापासून पदाधिकारी आल्यात, जिल्हा परिषद सदस्य आल्यात आणि 4 वर्ष आमदार खासदारांनी निधी वापरल्यामुळे आता तो निधीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे। आज आमदार खासदार जवळजवळ 30 ते 35% निधी आम्हाला डीपीसीचा मागत आहेत। परंतु इथून मागे जी पद्धत होती 10% निधी आमदार खासदारांना, 90% जिल्हा परिषद सदस्यांना, तीच मागणी आमच्या सर्व पक्षीय जिल्हा परिषद सदस्य पदाधिकाऱ्यांची आहे की जेणेकरून आम्हाला आमच्या मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून गावागावातल्या आमच्या वाड्या वस्त्यावरील विकास करता येईल। आणि ते जवळजवळ आजपर्यंत या जिल्हा परिषद 68 सदस्यांपैकी 55 ते 60 सदस्यांनी या सह्यांच्या मोहिमेत सहभाग घेऊन जो जिल्हा परिषदेचा डीपीसीचा जो निधी आहे तो जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून वितरित झाला पाहिजे ही सगळ्यांची मागणी।